ही भाजी आपलं पोट स्वच्छ ठेवते, ही भाजी आपलं वजन कमी करते आणि सगळ्यात महत्त्वाचं ही भाजी आपलं रक्तामध्ये जे विषारी घटक असतात ना ते बाहेर फेकते। त्याच्यामुळे आवर्जून ही भाजी खात जायची। ह्या भाजीचं सेवन तुम्ही जर 1 महिना जर केलं ना तर आपलं 3 ते 4 किलो वजन कमी होतं। त्याचं कारण असं या भाजीमध्ये भरपूर असं फायबर आहे। ह्या भाजीचं नाव आहे तोंडुले पण म्हणते त्याला आणि तोंडले पण म्हणते। तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नाव असते। तर आपण आता हे स्वच्छ धुवून घेतले तर ही भाजी रानभाजी म्हणून ओळखली जाते। भरपूर असे महत्त्व आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा याचा असा आहे ज्यांचं तोंड येतं ना त्यांनी हे तोंडले खात जायचे। एका दिवसात आपलं तोंड बरं होऊन जातं आणि आपल्याला जेवायला सुद्धा येतं। इतका असा जबरदस्त फायदा आहे याचा। आता उन्हाळा चालू असल्यामुळं तोंड येतं ना जास्त लोकांचं उष्णतामुळं, त्याच्यामुळे तोंडले खात जायचे। बाजारामध्ये भरपूर येतात। भाग्यश्री, आपला हा ऊसाच्या शेतीमध्ये वेल होता बरं का। हो त्याच्यामुळे आपण काय आपल्या प्रेक्षकांना दाखवला नाही वेल, कारण की खूप अडचणीत होता हा वेल। हो, आता हे लाल फळ निघले आतमध्ये, तर असं फळ घ्यायचं नाही आपल्याला, हे चवीला चांगलं लागत नाही। हे बाजूला ठेवून देऊ, फक्त हिरवं फळ खायचंय आणि तोंड आल्याच्या नंतर पण असे हिरवे हिरवेच कच्चे फळ खायचे, जास्त कवळे असणारे, जास्त निब्बर नाही खायचे। गावाकडे काय होतं, असे जाळे असतात ना डोंगरावर, त्याच्यावर अशा जाळ्यावर भरपूर तोंडुले करटुले असे भरपूर असे वेलवर्गीय फळ असतात हे असे डोंगरावरती। आणि विशेष म्हणजे भाग्यश्री, याला अजिबात कीड वगैरे काहीच नाही नसती। नाही, अजिबात नाही। चवदार पण लागतं। काकडी कशी लागती सेम तसंच लागतं खायला। हो, मी तुम्हाला अजून एक याचा फायदा सांगते। तुम्हाला जर किडनी स्टोनचा आजार असेल ना, ही भाजी खाल्ल्याने किंवा हे फळ खाल्ल्याने स्टोन पडून जातो आणि आपल्याला आराम मिळतो। आता चालू आहे प्रचंड उष्णता। हो, 2 दिवसापासून खूप गरम होतंय नाही का। भरपूर गरम होतंय, ऊन पडायला लागलेलं आहे। पण ही भाजी आहे ना, ही थंडावा निर्माण करणारी भाजी आहे आपल्या शरीरामध्ये। ह्या भाजीचं जर तुम्ही सेवन केलं किंवा तुम्ही याचे 2 जरी फळं खाल्ले ना, तुमच्या पोटामध्ये असा थंडावा तयार होईल, तुमचं पोट थंड होईल आणि तुमचं पोट अगदी साफ होईल, बरोबर ना। हो, पोटामध्ये गार पडतं आणि लघवीचे विकार सुद्धा दूर करतं बरं का हे फळ। हो, हे आपल्याला चिरल्याच्या नंतर धुवून घ्यायचं नाही, आपण अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण चूल पेटून घेतली, कढई ठेवून घेऊ आणि सगळ्यात अगोदर आपल्याला हे तोंडले परतून घ्यायचे। तेलामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय, चांगले तेलामध्ये परतून घेतले ना असे कोरडे खायला पण खूप छान लागते। तर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण अशा लोखंडाच्या कढईमधलीच भाजी खाल्ली पाहिजे। अशा रानभाज्या पण लोखंडाच्या कढईमध्येच बनवल्या जायच्या। हे तोंडले लगेच वाफळत येतं, जास्त वेळ लागत नाही याला। आणि अजून एक महत्त्वाचं, आपण जे स्वयंपाक बनवतो ना, लोखंडाचा तवा लोखंडाची कढई वापरत जात जा, ॲल्युमिनियमचा अजिबात वापरू नका। आपल्याला पण धोक्याचं आहे आणि आपल्या लेकरांना पण धोक्याचं आहे। आपण रोजचं जेवण त्याच्यामध्ये बनवलं तर रोजचं ते घासून घासून आपल्या पोटामध्ये जातं, बरेचसे आजार होते। तर जेवढं शक्य होईल तेवढं दगडाचा पाटा वरुटा किंवा खलबत्ता आणि लोखंडाची कढई तवा लाकडी काठवत अशा बऱ्याचशा वस्तू आहेत त्या वापरीत जात जा। कारण की आपली जुनी पद्धत जी होती ना त्याच्यामुळे सगळे आजार असे कोणालाच होत नव्हते। असे मी लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक का बनवते, याच्यापासून आपल्याला लोह घटक भेटतो, त्याच्यामुळे आपले हाडे ठिसूळ होत नाहीत आणि रोज रोज जर सेवन असलं ना तर एकच नंबर चांगलं राहतं, म्हणजे शरीर तंदुरुस्त राहतं। त्याच्यामुळे असं लोखंडाची कढई तवा वापरीत जात जा। भरपूर जणांच्या मंडळी समस्या झालेल्या आहेत। हो, चालता चालता गुडघ्याची वाटी सरकते, मणक्याच्या चकद्या सरकतात। त्याचं कारण खूप सोपं आहे, आपण अशा लोखंडी कढईमध्ये स्वयंपाक बनवत नाही, लोखंडी तवा वापरत नाही, म्हणून आपले हाडे ठिसूळ होत चाललेले आहेत। ॲल्युमिनियमला दूर करा, लोखंडाला जवळ करा आणि चवदार पण लागतं। हो, लोखंडाच्या कढईमध्ये जर भाजी बनवली ना चवदार लागती आणि पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये मसाला जर कुटून वाटून घेतला ना तो पण खूप छान लागतो भाजीला। त्याच्यामुळे कधी पण पाटा वरवंटा आणि खलबत्ताच वापरायचा दगडाचा। मी तुम्हाला एक विनंती करते, तुम्ही जर गॅस वापरत असाल ना तर गॅसवर सुद्धा ही लोखंडाची कढई पटकन गरम होती आणि गार लवकर होत नाही, गॅस सुद्धा वाचतो। आपली ॲल्युमिनियमची कढई कशी होती, पटकन गार होऊन जाती। एकदा का लोखंडाची कढई गरम झाली, सगळा स्वयंपाक होऊस तर गार होत नाही, नाही का। हो, आपले तोंडले मस्त असे परतले तर आपण आता हे खाली उतरून घेऊ। सुगंध पान किती छान सुटलाय हो याचा। वा वा वा, खूपच छान। आपण आता हे थोडं 5 मिनिटं बाजूला ठेवू आणि 2 कांदे चिरून घेऊ भाजीसाठी। खाऊन पहा ना हो। नाही नाही भाग्यश्री,
इतका काय सुगंध छान आलाय ना, तूच खाऊन बघ हा. कसं लागतंय मला सांगायचा. छान लागतंय अहो, भाजी करण्यापेक्षा असंच छान लागतंय. हा, तू जर असं बनवलं ना, मी भरपूर वेळेस खायचो नाही का. हो खा ना. नाही नको आज. फक्त त्याला मिठामध्ये परतून घेतले तरी पण छान लागतंय. लहान मुलं खूप आवडीने खातील नाही का. हा, आपण चुलीला जाळ लावलाय, परत कढई ठेवून घेऊ. आपला कांदा पण चिरून झालाय. कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ. तेल गरम झालंय, चमचाभर मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद, 1.5 चमचा लाल तिखट टाकलंय, चमचाभर धना पावडर. जास्त काही मसाले नसते याला. मसाले चांगले परतले तर परतून घेतलेले तोंडले टाकून देऊ. आपण तोंडले परतीत आणि मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसं अजून मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. चांगले कमी जाळावर परतून घ्यायचे. थोडंसं 5 मिनिटं झाकण ठेवू. मस्त वाफळे आहेत. झालीच आपली भाजी तयार ना. हो, आपण आता इथं घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट, ते टाकून घेऊ. भाजीचा सुगंध पण खूपच छान बरं का. हो, शेंगदाण्याचा कूट असा आबडधोबड ठेवलेला आहे. मस्त भाजी तयार झाली आपली. आता खायला इतकी टेस्टी लागते ना ही भाजी. हॉटेलमध्ये अशी कधीच भाजी भेटणार नाही. नाही हो भेटत. हॉटेलमधल्या भाज्या आहेत ना मंडळी, ते टेस्टिंग पावडर वगैरे वापरलेली असती नाही का. हो, ही आपली याच्यामध्ये हाताची चव वापरलेली असते. हो, आणि निसर्गाची सुद्धा चव आहे या भाजीमध्ये. हो, नैसर्गिक भाज्या आहे ना, निसर्गावरच तयार झालेल्या असतात आणि नैसर्गिकच चव असते भाज्यांमध्ये. आपल्या अशा रानभाज्या आपण नुसत्या तेला मिठामध्ये जरी बनवल्या ना तरी चवदार लागतात अहो. हो, मस्त आपली झकास भाजी तयार झाली खाण्यासाठी. तर मी अजून थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं 2-3 मिनटं असंच आरावर ठेवणार आहे कढईला. आपली भाजी मस्त तयार झाली. कढई उतरून घेऊ खाली आणि गरम गरम भाजीची चव घेऊ. घ्या तुम्ही आपल्या भाजीची चव. मंडळी मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने जेवायला आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली. आणि ही भाजी तोंडलीची आहे बरं का. वाव मंडळी, कुठल्याच हॉटेलमध्ये भाजी भेटणार नाही अशी स्वादिष्ट भाजी झालेली आहे. किती हॉटेल हिंडलो ना आपण, अशी भाजी भेटणारच नाही. इतकी चविष्ट भाजी आहे. चवदार झाली का. खूपच चवदार. किती प्रशंसा केली नाही या भाजीची, हा. तेवढी कमीच आहे बरं का. इतकी चवदार झाली. खूप म्हणजे खूप चवदार. नेमकं भाग्यश्रीच्या हाताला चव आहे का ह्या रानभाजीला चव आहे तेच काही कळाना आज. खरोखर तुम्हाला मनापासून सांगतो, अप्रतिम भाजी झालेली आहे. अप्रतिम. इतकी स्वादिष्ट भाजी झालेली आहे ना. ही भाजी नेहमीच छान लागते. आम्ही भरपूर वेळा बनवतो तरीही खूप छान लागते. आता आपण भाग्यश्री उन्हाळा सुरू झाल्यापासून ही दुसऱ्यांदा बनवत असतो नाही का. हो, मी वारंवार का बरं तुम्हाला एवढ्या वेळेस सांगितलं. तुम्ही जर माझ्यासोबत जेवायला असते ना मंडळी, तुम्ही विश्वासच नसता केला. ही तोंडल्याची भाजी आहे आणि इतकी छान लागते खाण्यासाठी. आवडली ना भाजी मग. हो, खूप आवडली. तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने तोंडल्याची भाजी बनवत जा. बाजारातून तोंडले आणून खात जा. खूप फायद्याचे आहेत हे तोंडले आपल्या शरीरासाठी. त्याच्यामुळे नक्की भाजी खात जा. तर चला, तुम्हाला आजच्या तोंडल्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.